एकीकडे कोरोनाबाधित रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असताना सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून अक्षरशः मरणाच्या दारातून रुग्णांचे प्राण खेचून आणत अक्षय तृतीयाच्या दिवशी सुमारे 22 रुग्ण कोरोनामुक्त करून घरी सण साजरा करण्यास पाठवण्यात आले आहे। गेल्या काही दिवसात सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून रुग्णांच्या नातेवाईकांचे हुंदके ऐकावयास मिळत होते। अनेक जण केवळ डोळ्यात अश्रू घेऊन वावरत होते। या रुग्णालयातून दररोज इतके रुग्ण दगावले तितके रुग्ण दगावले अशाच बातम्या ऐकायला मिळत होत्या। येथील परिस्थिती म्हणजे काहींच्या डोळ्यात अश्रू तर काहींच्या डोळ्यात हसू असेच होते। मात्र काही दिवसापासून या रुग्णालयातून बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत देखील झपाट्याने वाढ होत असून शुक्रवार दिनांक 14 मे रोजी तर एकाच दिवशी सुमारे 22 रुग्ण कोरोनामुक्त झाले। त्यात विशेष म्हणजे सर्वांचे स्कोर हे 12 ते 22 इतके होते। यातील 2 रुग्ण तर अक्षरशः मरणाच्या दारातून परत आल्याने रुग्णालयाच्या वतीने त्यांचा नवीन जन्म झाल्याची भावना व्यक्त करत चक्क त्यांना केक कापून अतिशय भावनिक वातावरणात त्यांना निरोप देण्यात आला। यावेळी रुग्णांसह रुग्णालय कर्मचारी यांचेही डोळे पाणावले होते। अनेक रुग्णांनी तर येथील अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांचे मनापासून आभार मानले आणि त्यांनी आयोजित केलेल्या या निरोप समारंभाचा त्यांनी कौतुक केले व ऐन सणाच्या दिवशी त्यांना त्यांच्या घरी जाण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। कोरोनासारख्या महामारीच्या भयंकर साथीनं पूर्ण भारत देश गाजला असताना सिन्नर ग्रामीण आरोग्य विभागाचे अधिकारी माननीय वर्षाताई लाड तसेच सर्व लाडे तसेच सर्व कर्मचारी स्टाफ कामगार वर्ग सचिन भाऊ जाधव भाऊ अप्पा अनेक कार्यकर्ते साहेबांचं कोकडे साहेबांचं पाठबळ सर्व सदस्य नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सिन्नर तालुक्यातील सर्व पक्ष यांनी आणि अतिउत्कृष्ट काम आज 10 ते 12 दिवस झाले मला माझ्या घरातील कुटुंब फक्त डबा आणून द्यायचं परंतु इथले कामगार वर्ग असू मॅडम असू भाऊ असू सगळ्यांनी उत्सुकतेने प्रतिसाद दिला पाठवून हात मायाचा फिरवला। आज या मायाच्या हातातून इथं हजारो पेशंट इतर होते। असंच मोठे आरोग्य धनसंपदा या सिन्नर तालुक्याला आमच्या लहाडे मॅडमच्या हातून लाभो आणि विकास होईल हीच आमची सगळी आमदार माणिकराव बोकाट्यांच्या साथीचा मी हाडाचा कार्यकर्ता पहिल्यापासून आणि त्यांच्यामुळं आज हे एवढं मोठं योगदान आहे। त्याच्यात सगळ्यांचाच सहभाग आहे, सगळे साथीला आहे आणि मी माझे 2 शब्द संपवतो। एकदा सर्व स्टॉपला आणि मॅडमला शुभेच्छा देतो। आज हे ग्रामीण रुग्णालय एकदम सुखी समाधानी आणि कुटुंबाचं नियोजन चालू कुटुंब चांगलं असत एकदम व्यवस्थित चालू त्यामुळं मी ताईंचे खूप खूप आभार मानतो। माझा वैयक्तिक 22 होता मॅडमच्या आशीर्वादाने व्यवस्थित झाले। रुग्णालयासाठी या माणसाचं लाख माणसाचं सहकार्य। थँक्यू। शुभेच्छा द्या। आज अक्षय तृतीया आज सर्वांना सर्व सिन्नरकरांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। आजपासून तुम्हा सर्वांना ही अक्षय तृतीया आनंदाची समृद्धीची आणि हेल्दी जावो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि आज आपण सांगायला सगळ्यांना मला आनंद होत आहे की आज आपण पुन्हा 12 पेशंट्स ग्रामीण रुग्णालय सिन्नरमधून डिस्चार्ज केलेले आहेत। सर्वजण आनंदाने घरी जात आहेत कारण आज सणासुदीचा दिवस आहे आणि आज खरंच ते घरी आले म्हणून या सगळ्या कुटुंबियांना सुद्धा आनंदाचीच पर्वणी असणार आहे। 12 स्कोर पासून ते 22 स्कोर पर्यंत असलेले आपल्याकडे अण्णासाहेब खाडे आणि ज्ञानेश्वर नवले हे पेशंट्स खरंच त्यांच्याही स्वतःच्या इच्छाशक्तीमुळे त्यांच्या सहकार्यामुळे त्यांच्या उमेदीमुळे आज ते आम्ही केलेल्या प्रयत्नांना यशस्वीरित्या घरी जाऊ शकले। ह्याच्यातच आम्हाला सर्वच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आणि मला अत्यंत आनंद होत आहे। आमच्या सिस्टर्स सर्व परिचारिका सर्व वर्गचार कर्मचारी आणि डॉक्टर्स या सगळ्यांच्या अथक परिश्रमातून हे सर्व पेशंट आनंदाने घरी जात असतात आणि आम्हाला याचा खूप आनंद आहे की आम्ही केलेल्या परिश्रमांना आज काहीतरी
पेशंटच्या माध्यमातून घरी जाण्याच्या रेट आहे त्या माध्यमातून आम्हाला हे समाधान कुठल्याही मला असं वाटतं प्रोफेशनमध्ये नाही आहे जे आम्हाला यांच्या चेहऱ्याचा आनंद पाहून जे मिळतो. आणि खरंच आज हा सण आम्ही अशा रीतीनेच साजरा केला आहे 12 पेशंट्सला घरी पाठवून. आणि आम्ही आमचे कुटुंबीय आमच्यासाठी खूप काळजीत असतात की आम्ही 24 तास इथे दवाखान्यामध्ये राहतो आणि या कोविड पेशंटने आम्ही कधी कोविड होऊ याची काहीच म्हणजे गॅरंटी नसते. तरीसुद्धा आम्हाला एवढंच माहिती की आम्ही जे सेवेचं व्रत घेतलं हे सेवेचं व्रत अखंड चालू राहील. आम्ही या पेशंट्सला कायम बरे करू आणि आम्हाला याच्यातच आनंद आहे आणि आमच्या सेवेचं सुद्धा हेच फळ आम्हाला रोजच्या रोज या पेशंटला घरी सोडून येत आहे. आणि याचबरोबर मी सर्व सिन्नरकरांना पुन्हा हेच आवाहन करेन की मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा, सर्व कुटुंबियांना आता ह्याच्या पुढे लहान मुलांनाही जपा, म्हाताऱ्या जे व्यक्ती आहेत घरामध्ये त्यांची पण काळजी घ्या आणि आनंदाने सुख समाधानाने राहा.